हॅलो, हाय गाईज. माय नेम इज सिद्धीश्री. वेलकम टू माय चॅनल. गाईज, अष्टमीला मी कन्यापूजन केलं आणि नवमीला माझ्या मम्मीकडे आलो. मम्मीला देखील शिवचं कन्यापूजन करायचं होतं. बाकीच्या सगळ्या मुलींचं करून झालेलं होतं, पण अष्टमीला माझ्याकडे कन्यापूजन असल्यामुळे मला मम्मीकडे येता आलं नाही. सो आम्ही नवमीला आलो. माझ्या बहिणीने देखील शिवचं कन्यापूजन केलं. शिवला गिफ्ट देत असताना शिव घ्यायलाच तयार नव्हती. नाही नाही कसं तरी तिला म्हणवलं. शेवटी मग तिने घेतलं आणि त्यानंतर मग मम्मीने देखील शिवला ओवाळलं वगैरे, पूजन वगैरे केलं. आणि त्यानंतर गंमत अशी झाली की मम्मी जी माझी ड्रेस देत होती तिला फ्रॉक घेतलेला, तो देखील घ्यायला तयार नव्हती. परत तिला समजावलं कसं तरी, मग शेवटी तिने घेतलं. आणि त्यानंतर आम्हाला दांडिया बघायला जायचं होतं. ते पण आम्ही शिवलाच दाखवण्यासाठी आम्ही घेऊन चाललो होतो. याआधी आम्ही श्रेयस आणि मी आम्ही दोघं कधीच म्हणजे असं लॉन्स वगैरे किंवा असं बाहेर खेळण्यासाठी वगैरे कधीच आम्ही गेलेलो नाही. फर्स्ट टाईम आम्ही चाललो होतो, ते पण शिवण्याला दाखवण्यासाठी. सो गाईज, आम्ही तिथे पोचल्यावरती तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी होती. गाईज, तुम्ही इकडे बघू शकता खूप गर्दी होती बाहेर. म्हणजे गाड्या देखील पार्किंग फुल होऊन सगळ्या गाड्या रस्त्यावर देखील लागलेल्या होत्या. रस्त्याच्या खूप लांबपर्यंत देखील गाड्या लागलेल्या होत्या. दोन्ही साईडला पार्किंग झालेली होती फुल गाड्यांची. आम्हाला देखील गाडी खूप दूर लावायला लागली. त्यानंतर आम्ही पुढे पायी चालत आलो. गाईज, इकडे अगदी लहान लहान मुलं देखील आलेले होते खेळण्यासाठी. सगळेजण मस्त खूप छान छान आवरून वगैरे तयार होऊन आलेले होते. सगळेच खूप जास्त सुंदर दिसत होते. आणि एंट्री करण्यासाठीच तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी होती तिथे. म्हणजे एंट्री करण्यासाठीच इतका वेळ लागत होता. आणि मध्ये तर फुल गर्दी होती, पूर्ण जाम झालेलं होतं मध्ये. सो आम्ही बाहेरच किती वेळ थांबलो. माझ्या भावाला फोन केला. माझ्या भावाचा जो फ्रेंड आहे त्यांचंच हे लॉन्स आहे आणि आमच्या देखील तो ओळखीचा आहे. सो आम्ही तो आतमध्ये होता आणि माझ्या भावाला फोन केला. सो माझा भाऊ आला आणि त्यानंतर तो आम्हाला आतमध्ये घेऊन गेला. गाईजमध्ये एंट्री केल्यावर असं काही फेसिंग दिसलं. इथे बॅकग्राऊंड तयार केलेलं होतं फोटोशूटसाठी. बाकी बरेच जण बाहेर उभे होते. काही कोणाची वाट बघत होते, काही ब्रेक घेऊन बाहेर आलेले होते असे. त्यानंतर आम्ही मध्ये एंट्री केली.
गाईज बराच वेळ थांबलो, पण शिवचं काही मन होत नव्हतं घरी निघायला. बराच वेळ लागला तिला समजवण्यासाठी. त्यानंतर तिने ऐकलं आणि आम्ही घरी आलो. जाताना आम्हाला काटेगल्ली सिग्नलवरती या देवीचं दर्शन झालं नव्हतं, सो येताना काहीच गर्दी नव्हती आणि आमचं शांततेत मस्त दर्शन झालं. सो आम्ही गाडीतूनच दर्शन घेतलं. अष्टमीचा होम आज देखील चालू होता नवमीच्या दिवशी. गाईज दुसऱ्या दिवशी दसरा होता आणि त्यामुळे सगळे फुलं वगैरे बाजारात विकण्यासाठी आलेले होते. सो आम्हाला देखील फुलं घ्यायचे होते. आम्ही 1-2 ठिकाणी थांबलो, पण आम्हाला गाडी थांबवण्यासाठी जागा सापडली नाही. सो आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि तिकडे ऑलमोस्ट रस्त्याची लाईट, म्हणजे रस्त्याला लाईटच नव्हती. तिकडे पूर्ण अंधार, तुम्ही बघू शकता. सगळे फुलावाले बसलेले होते, पण लाईटचा खूप प्रॉब्लेम होता. सो आम्ही मोबाईलच्या टॉर्चमध्ये फुलं वगैरे घेतले आणि घरी आलो. असेच सिम्पली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.